नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सर्वांचे स्वागत। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जे ऑफिशियल अपडेट आलेलं आहे PWD जेईच्या 532 आणि PWD CEEच्या जवळपास 1371 अशा मिळून टोटल 1900 व्हॅकन्सीज PWD पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटमध्ये येत आहेत। जवळपास एक मेगा रिक्रुटमेंट म्हणू शकता। नक्कीच तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात केली असेल, तेही एकदम चांगल्या लेवलला अभ्यासाला सुरुवात केली असेल। या व्हिडिओ सेशनमध्ये PWD जेई ज्या 532 व्हॅकन्सीज याच्यासाठी असलेली एक्झॅक्टली एलिजिबिलिटी आपण डिस्कस करूया। आणखी बाकी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण डिस्कस करूया। याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब वय एज आहे 18 वर्ष ते 38 वर्षाचं हे लिमिटेशन असणार आपल्याला। याच्यामध्ये शैक्षणिक व तांत्रिक अर्हता याच्यामध्ये तुमचा डिप्लोमा पाहिजे आहे। त्यांच्या शब्दामध्ये उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवायचं और तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही धारण केलेली अर्हता असणं अपेक्षित आहे। हे आहे सेवा प्रवेश नियम दिनांक 1 जानेवारी 1998च्या म्हणण्याप्रमाणे। ओके, याच्यामध्ये पुढे तुम्हाला असलेली छोटे छोटे क्वेश्चनची डाउट्स बघूया आपण। सर, जेई सिव्हिलसाठी तुम्ही फक्त आणि फक्त डिप्लोमा धारक असणं अपेक्षित आहे। जे स्टुडंट्स डिग्री आहेत, फक्त आणि फक्त डिग्री आहे त्यांच्याकडं, हे स्टुडंट्स याला एलिजिबल नसणार आहेत। डिप्लोमा हे कंपल्सरी असणं अपेक्षितच आहे ह्या जेईच्या PWDच्या एक्झामसाठी। प्रश्न क्रमांक 1 हा जनरली असतो विद्यार्थ्यांचा। प्रश्न क्रमांक 2 एलिजिबिलिटीमध्ये, सर मी 10वी + 3 वर्षाचा डिप्लोमा केलेला आहे आणि मी एलिजिबल आहे का? येस, 100% तुम्ही एलिजिबल आहात। नंतर दुसरा प्रश्न, सर 12वी आणि प्लस मी डिप्लोमा केलेला आहे, तुम्ही एलिजिबल आहात का? आम्ही एलिजिबल आहोत का? तर 100% तुम्ही एलिजिबल आहात। बट फक्त तुमची डिग्री आहे, डिप्लोमा नाहीच आहे, डिग्री आहे, तर डिग्री स्टुडंट्स आर नॉट अलाउड फॉर दिस PWD जेई ॲज पर द प्रिव्हियस एक्झाम PWD जेई 2019 आणि याही वर्षी असंच असण्याची 99% पॉसिबिलिटी आहे, असणारच। सर लास्ट इयरचे स्टुडंट्स आम्ही डिप्लोमाच्या लास्ट इयरला होतो, आम्ही एलिजिबल आहोत का? नाही, तुम्ही एलिजिबल नसणार आहेत। ओके, नंतरचा प्रश्न असा असतो जनरली वयोमर्यादा मी जनरली आता डिस्कस केली आहे। 18 ते 38 वर्ष या गटातील स्टुडंट्स याला अप्लाय करू शकतील, ॲस्पिरंट्स अप्लाय करू शकतील। तुम्हाला ह्या अभ्यासामध्ये आणखी जर भर हवी असेल तर आपला एक सेपरेट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे। त्या व्हिडिओ कोर्सला तुम्ही जाऊन निश्चितपणे व्हिजिट करा, डेमोस्ट्रेशन्स बघा, रेकॉर्डेड आहे। लाईव्हचाही टेक्निकल सपोर्ट्स तुम्हाला काही प्रमाणात दिला जाईल। टेस्ट अवेलेबल आहेत आणि टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल सगळाच कॉन्टेंट चांगल्या लेवलला येणाऱ्या जेईच्या अपकमिंग एक्झामसाठी कव्हर केलेला आहे आपण। चला, दुसरा प्रश्न असा असतो, वयोमर्यादेतील सवलती आपल्याला माहिती असणं अपेक्षित असतं। ओपन कॅटेगरीसाठीची ही मेन्शन केली आहे 18 ते 38 वर्ष। मागासवर्गीय अदर कॅटेगरी असेल तर ह्यांच्यासाठी असणार काही एजचं रिलॅक्सेशन म्हणजे 18 मिनिमम, मॅक्सिमम 43 म्हणजे 43 वर्ष। नंतर स्पोर्ट्स असेल आपलं तर ऑब्वियसली याच्यासाठी सुद्धा तोच क्रायटेरिया 18 आणि मॅक्सिमम एज रिलॅक्सेशन आहे 43चा। दिव्यांग हँडिकॅप्ड असेल, फिजिकली हँडिकॅप असेल तर 18 आणि 45चं हे अशा टाईपमध्ये असणार किमान आणि कमाल वयोमर्यादा, मॅक्सिमम आणि मिनिमम एज लिमिट। सो याच्यापेक्षा आणखी काही डाऊट्स तुम्हाला जर वाटले याच्यामध्ये तुम्ही या नंबरला कॉल करू शकता। तुमचे ॲडिशनल डाऊट्स, तुमच्या अभ्यासाला जो काही सपोर्ट लागेल इथं तुम्ही विचारू शकता। कोर्सबद्दलची इन्फॉर्मेशन किंवा आणखी इतरत्र काही टेक्निकल क्वेरीज तुम्ही या नंबरला कॉल करून विचारू शकता। लवकरच आपण या आपल्या व्हिडिओ सिरीजद्वारे आणखी पुढच्या व्हिडिओ सिरीज फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल करत आहोत। लवकरच तुम्हाला त्या दिसतील, तुम्ही त्या अटेंड कराव्यात, नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये भर पडणारे असतील। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया लवकरच एका सिरीजमार्फत।